नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, म्हातारपण आनंदात जगण्यासाठी कसे वागावे, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आज तुम्हाला म्हातारपण काय असते याचीच ओळख करून मी देणार आहे आणि जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत कसे वागावे हे सांगणार आहे. पिकलेली पाने एक ना एक दिवस गळतात आणि नवीन पालवी येते. हाच निसर्गाचा नियम आहे. हाच नियम मानवजातीला लागू होतो. लहानपण, तरुणपण आणि शेवटी उतारवय म्हणजेच म्हातारपण हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला क्रम आहे. त्यामुळे आपण तरुण आहोत तर म्हातारे हे नक्की होणारच. आणि या म्हातारपणात माणसाला खूप स्ट्रॉंग होण्याची गरज असते. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे हा आवश्यक आहे. काय करायला पाहिजे हे समजावून सांगण्याआधी हा व्हिडिओ बनवला आहे. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग येऊ शकतो किंवा आपल्याला पुढे काय वाढून ठेवलेले आहे हे माहीत नसते व त्यामुळेच त्या दृष्टीने त्यांनी काहीच तयारी केलेली नसते. वयाची 60 वर्षे उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू वय वाढून जाऊन शेवटचा श्वास येईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही. जसजसे वय वाढत जाते तसतसे तुमच्या आयुष्यात आजूबाजूच्या तुमच्या जवळचे असणारे लोक हळूहळू कमी होतील. तुमच्या आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडलेले असेल व समवयस्कर असलेली तुमच्या मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वी सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे. त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे. उतारवयात समाज तुमच्याकडे क्वचित लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्व आयुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला म्हातारपण हे येणारच. आणि म्हातारपणात तुमच्या आजूबाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी करणारे लोक तुमच्यापासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्यासमोर तुमच्या आजूबाजूला जे काही चांगले आहे त्याचे कुठलाही मत्स्य न दाखवता, काही तक्रार न करता कौतुक करणे, त्यांना पसंती दर्शवणे हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे. वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणीचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तविकारांचे आजार, मेंदू संबंधित विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्याबरोबर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी, खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण त्यांच्याबरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात राहू नका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे. एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून या जगात आलो ते प्रथम पलंगावरच आणि
त्यानंतर जीवनातील असंख्य चढ उतार हेलकावे, जीवनातील संघर्ष अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे पलंगाकडेच येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार. या अवस्थेत अशा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोहोचतो. फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. जे कोणी असेल तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका, नर्सिंग स्टाफ वगैरे वर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने कंटाळून त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत राहा व विसरताना कृतज्ञ व्यक्त करा. आपल्या जीवनातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतील. त्यातील बहुतेक जणांना माहिती असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे आणि तुम्ही जमवलेले पैसे तुमच्याकडून हिसकावून घेण्याला काय करायचे याचा विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेज पाठवतील, ईमेल करतील, तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूचे प्रलोभन दाखवतील. लवकर श्रीमंत व्हा यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील. दीर्घ आयुष्यासाठी काही नवीन उत्पन्ने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर दलना मारण्यासाठी असे लोक कुठल्याही थराला जातील. म्हणून सावध राहा, काळजी घ्या. आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शांतपणाने वागला नाही तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही. म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशांचे व्यवहार करा. शेवटची घटिका येण्यापूर्वी आयुष्यातील संधिकाळात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्व काही अंधारून आल्यासारखे वाटेल आणि हे साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच एकदा का वयाची 60 वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा मार्ग प्रयत्न करा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या. शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये, नातवांमध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा. आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका व तसे इतरांना दाखवू पण नका. उद्धटपणे इतरांशी बोलू नका, कारण त्याचा त्रास इतरांना होईल पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल. आपले वय जसे वाढत जाते तसतसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्त्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात येणे. अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. निसर्गाचा मार्ग म्हणजेच जाण्याचा मार्ग, त्याचा प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा. जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करायचं काय ते पाहूया. तर दिवस सुरू झाला तोपर्यंत आणि बघता बघता संध्याकाळचे 6 वाजतात. काल सोमवार होता असे वाटत होते आणि आज शुक्रवार आला सुद्धा. पहिला महिना संपत आला, वर्षे संपायला आले आणि वयाची 50, 60, 70 वर्षे केव्हा निघून गेली तेच कळलेच नाही. आपले आई वडील, आपले आत्मस्वयस्कर मित्र वगैरे हे सगळे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे. चला तर मग जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ. आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही. आपल्या आयुष्यात रंग भरूया. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया. हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया.
उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचाच आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका. हे नंतर करेन, ते नंतर सांगेन, यावर नंतर विचार करेन, नंतर आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळं. कारण आपण हे समजूनच घेत नाही की चहा थंड झाल्यावर, प्राधान्य बदलल्यानंतर, उत्साह निघून गेल्यानंतर, आरोग्य बिघडल्यानंतर, मुले वयात आल्यानंतर, आई वडील म्हातारे झाल्यानंतर, आश्वासन न पाळल्यानंतर, दिवसाची रात्र झाल्यानंतर, आयुष्य संपल्यानंतर आणि ह्या सगळ्यानंतर आपल्याला कळते, अरे बापरे, उशीर झाला की. आणि म्हणूनच नंतर काही ठेवू नका. नंतर हे नंतर अंतर वाढते व त्या चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात. दिवस आजचा आणि क्षण आताचाच. आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेलणारे नाही, कारण आता आपले वय उतरवणीस लागले. ही मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स.